इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे नदीपात्रात जलपर्णींची वाढ होऊन जैवविविधतेला धोका पोहोचू लागलाय। नदीतील वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेनं यांत्रिक पद्धतीचा अवलंब न करता तणनाशकाची फवारणी केली। त्यामुळे पिण्याचं पाणी मानवी आरोग्यासाठी अपायकारक ठरत असल्याबद्दल बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, भीमराव कोकणे, संतोष हत्तीकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। प्रदूषण नियंत्रण मंडळानं याबाबत कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता। जलसंपदा विभागानंही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी पार पाडली नसल्यानं या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। सुनावणी दरम्यान महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभागानं आपली बाजू मांडली होती। यावर निकाल देताना इचलकरंजीत तयार होणाऱ्या सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया केल्यानंतरच विल्हेवाट लावावी आणि या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिलेत। याशिवाय पंचगंगा नदीतील जलपर्णीचा अडथळा शास्त्रोक्त पद्धतीनंच तात्काळ दूर करावा असा आदेशही महापालिकेसह संबंधित यंत्रणांना देण्यात आलाय। प्रांताधिकाऱ्यांनी जलपर्णीच्या समूळ उच्चाटनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभाग यांनी संयुक्तरित्या शाश्वत कार्यवाही करणं आवश्यक असल्याचं निकालात नमूद केलंय।